शायद ये डेड बॉडी है। देखो देखो देखो, ये हाथ बाहर आया है। हाँ, लगता है जो डेड बॉडी है। ये देखो, एक गाड़ी है, इसके पीछे एक हाथ निकला हुआ है। ये देखो 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 देखो, हाथ 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 हाथ। ये जो गाड़ी है, एक मिनट 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 मिनट, शायद ये डेड बॉडी है। देखो देखो देखो, ये हाथ बाहर आया है। हाँ, लगता है जो डेड बॉडी है। दिस इज डेड बॉडी। सर्वात पहिलं तर मी ज्यांनी दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने, मला वाटतं ते एका पत्रकाराशी संबंधितच आहेत, त्यांचे बंधू आहेत कदाचित, त्यांनी याचा व्हिडिओ काढला आणि आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचं पहिलं तर आभार की ते दक्ष नागरिक आहेत. अशा प्रकारचं संशयित कुठलीही घटना जर आढळली तर पोलिसांपर्यंत ती पोहोचली पाहिजे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि या माध्यमातून जनतेला मी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आवाहन करू इच्छितो की ज्यामध्ये जनतेमध्ये ज्यामुळं भीतीचं किंवा घबराटीचं वातावरण निर्माण होईल, अशा विनाकारणच्या अफवा, रील्स अशा पसरू नयेत. आणि अशा प्रकारे जी नवीन पिढी आहे त्यांनी रील्स आणि डिजिटल ॲडिक्शन जे आहे, त्या डिजिटल ॲडिक्शनपासूनच मुळात दूर राहावं, अशी नवी मुंबई पोलिसांच्या वतीनं सर्व जनतेला, विशेषतः तरुणाईला मी आवाहन करतो.